कोपरगाव शहरातील एसटी स्थानक परिसरात प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता। विशेषतः बस थांबे व मार्गदर्शक फलकांच्या अभावामुळे प्रवाशांना गोंधळ आणि त्रास सहन करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानकातील डेपो मॅनेजर तसेच आगार प्रमुख बनकर यांना मागील काही दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते। मनसेच्या निवेदनाची दखल घेत आगार प्रमुखांनी प्रवाशांच्या मागण्या मान्य करून तातडीने बस थांब्यांचे फलक लावण्याची कामगिरी हाती घेतली। त्यामुळे आता प्रवाशांना बसची थांबे आणि प्रवास अधिक सोयीस्कर व नियोजित पद्धतीने करता येणार आहे। या निर्णयामुळे प्रवाशांचा त्रास कमी होणार असून मनसेच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे। प्रवाशांच्या हिताचे निर्णय वेळेत घेऊन सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आगार प्रमुख बनकर यांचे आभार मानण्यात आले आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव। महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर तालुक्याच्या वतीने मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे, मनसे नेते रवींद्र झावरे, तालुका अध्यक्ष नवनाथ मोते यांच्या नेतृत्वाखाली काही दिवसापूर्वी आम्ही कोपरगाव येथील बस स्थानक आगाराला बनकर साहेबांना आम्ही निवेदन दिले होते की इथे केजेस कॉलेज बेट नाक्यावर केजेस कॉलेज असल्या कारणाने इथे बस थांबा नाही। त्यामुळे काही दिवसापूर्वी मनसे शहर अध्यक्ष सतीश काकडे यांचे हुरमट बस स्थानक बस ड्रायव्हर आणि कंडक्टर बरोबर वाद झाले होते। तर आपण तरी बस थांबा लावावा, कारण केजेस कॉलेज मुख्यतर विद्यालय तसेच गाव इथं असल्यामुळे बेट नाका आणि मोनेराजनगर असं गाव इथं असल्यामुळे इथे बस थांबत नसल्यामुळे प्रवाशाचे तसेच विद्यार्थ्यांचे हाल देखील होत आहे। त्याचप्रमाणे साईबाबा कॉर्नर या ठिकाणी SHM कॉलेज, संजीवनी कॉलेज, KBP विद्यालय आणि इतर काही लोकवस्ती असल्या कारणाने तिथे देखील बस थांबत नव्हती। ते डायरेक्ट बस स्थानकात घेऊन जात होते। त्यामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करीत कॉलेजला आणि नागरिकांना घरी यावं लागत होते। त्याचा त्रास हा नागरिकांना होत होता। त्या कारणाने त्या अनुषंगाने आम्ही बनकर साहेबांना विनंती केली की साहेब आपण या ठिकाणी बस थांबा लावावे जेणेकरून तिथे बस थांबतील। आणि त्यानंतर आम्ही त्यांना अजून विनंती केली होती की आपल्या बस स्थानकामध्ये मोजकेच कॅमेरा आहे, ज्यामुळे काही घटना जर घडल्या तर त्याचं फुटेज वगैरे ते आपल्याला मिळत नाही। तर आपण प्रत्येक प्लॅटफॉर्मवर कॅमेरा बसवावे जेणेकरून बसच्या पलीकडे काही जर झालं तर आपल्याला कळेल, बसच्या अलीकडे काही झालं तर आपल्याला कळेल। त्या अनुषंगाने त्यांनी वरती पूर्णपणे माहिती दिली असता त्यांनी सांगितलं की महिना दीड महिन्यामध्ये आम्ही त्याची प्रोसिजर केलेली आणि महिना दीड महिन्यामध्ये सर्व कॅमेरे बसवण्यात येतील। त्याचप्रमाणे तिथे आम्ही स्वच्छता बाबतीत आम्ही तिथे सांगितलं ते सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे। आमच्या मागणीला आज यश आलेलं आहे। त्या बनकर साहेबांनी स्वतः त्याचा पाठपुरावा केल्यामुळे त्या गोष्टीवर सर्व यश आलेलं आहे। आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बनकर साहेबांचे आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मागील काही महिन्यापूर्वी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एसटी महामंडळाला एक निवेदन देण्यात आले होते की बेट नाका व साईबाबा कॉर्नर या ठिकाणी बस थांबा करण्यात यावा म्हणून। तर आज त्या मागणीला एसटी महामंडळाने मुळे यश मिळालेलं आहे आणि आज ते बस थांबाचे आज उद्घाटन झालेले आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने काही दिवसापूर्वी कोपरगाव आगारात एक आंदोलन वजा निवेदन देण्यात आलं होतं। त्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण आज साईबाबा कॉर्नर बेट नाका येथे एसटी बस थांबे आपण आज अनावरण केले इथं दोन्ही ठिकाणी। तसेच त्यांच्या CCTV कॅमेऱ्याच्या बाबतीत, बस स्थानकाच्या स्वच्छते बाबतीत देखील त्यांच्या काही तक्रारी होतात। त्यांच्या तक्रारी नव्हत्या, त्या तिथल्या जनतेच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या। त्यांनी फक्त बाजू मांडली होती। त्या अनुषंगाने आम्ही निश्चितच स्वच्छतेसाठी देखील प्रयत्नशील आहोत आणि जे काही बाकीचे समजा पिण्याच्या पाण्याची जी सोय होती ते सुद्धा आम्ही पिण्याच्या पाण्याची देखील सोय होतीच आपली, पण ते काही नळ वगैरे आपले बंद होते ते देखील आपण दुरुस्त केले। आणखी इतर बस स्थानकावर ज्या अडचणी, बस स्थानकाचे जे कॅमेरे आपले ते 8 कॅमेरे सद्यस्थितीत होते ते आपले सर्व चालू आहे आणि अतिरिक्त कॅमेरे देखील आपल्याला एक 20 मंजूर झालेले आहेत। ते देखील आपल्याला एक साधारण 2-4 महिन्यात ते आपल्याकडे अनावरण होतील। आम्ही विभागीय कार्यालयास त्या अनुषंगाने पत्रावर देखील केलं आहे। नगर जिल्ह्यात ज्यावेळेस समजा CCTV कॅमेरे नवीन बसवण्याचं चालू होईल त्या प्रथम प्राधान्य तुम्ही कोपरगाव बस स्थानकात प्रथम प्राधान्य द्या। वरिष्ठ कार्यालय देखील आम्ही त्याबाबत कळवलेलं आहे। निश्चितच मनसे किंवा इतर संघटना किंवा इतर पक्ष जे असतील जे निश्चित प्रवाशांच्या दृष्टिकोनातून प्रवाशांच्या हिताचं जे काही असेल ते निश्चितच आपण करण्याचा अवश्य प्रयत्न करू।